नमस्कार, मी पूजा खेतले किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते। आज आपण करणार आहोत मिरची पकोडा। त्यासाठी लागणारं साहित्य घेतले मी इथे बटाटे घेतले 2 उकडून, 6 मिरच्या घेतल्या तिथे, नंतर हळद, ओवा, कसुरी मेथी, मीठ, आलं लसूण मिरचीची भरड, नंतर धणे, जिरे आणि बडीशेपची भरड आहे, बेसन घेतले 1.5 वाटी आणि कोथिंबीर। आपण आता पकोड्यासाठी बेसन भिजवून घेणार आहोत। हे बेसन घेते मी याच्यामध्ये, त्यानंतर थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ, त्यानंतर ओवा। हे आपण आता मिक्स करून भिजवून घेऊया। थोडं थोडं पाणी घालून आपण भिजवून घेऊया। आता पकोड्यासाठी बेसन भिजवून घेतलं आहे बघा। असं घट्ट एकदम पातळ करायचं नाही पीठ, पण हे 10 मिनिटात झाकून ठेवूया। हे आपण आता बटाट्याची भाजी करणार आहोत स्टफिंगसाठी। त्यासाठी मी पॅन गरम करत ठेवलं होतं, तेल टाकलं। तर याच्यामध्ये आपण धणा, जिरा आणि बडीशेपची भरड टाकणार आहोत। त्यानंतर आलं लसूण मिरचीची पेस्ट पण हे आता परतून घेऊया। त्यानंतर याच्यामध्ये हळद टाकणार आहोत, तर आपण याच्यामध्ये बटाटा टाकून घेऊया। नंतर मीठ टाकणार, त्यानंतर कसुरी मेथी, चांगलं परतून घेऊया। भाजीचा वास खूप छान येतोय। आपली आता ही भाजी झाली आहे, याच्यावरती आपण कोथिंबीर टाकून घेऊया। मिक्स करूया। आपल्या ते भाजी तयार झालेली आहे, आपण ही आता थंड करून घेऊया। गॅस बंद करूया। आपली आता भाजी थंड झाली, आपण या लिंबाचा रस टाकून घेऊया याच्यावर आणि ते मिक्स करून घेऊया। आता आपण ही बटाट्याची भाजी मिरचीमध्ये भरून घेणार आहोत। बघा, मिरचीच्या मी बिया पूर्ण काढल्यात, त्यामध्ये भरून घेऊया आपण। चांगलं भरून घ्यायचं। त्यानंतर आपण असं बाहेरून पण लावून घेणार आहोत। पातळ थर लावायचा, जास्त जाड नाही लावायचा, म्हणजे मिरची खायला टेस्टी लागते। बघा, हे असं चांगलं लावून घेणार आहोत। फक्त हे जाड थर नाही लावायचा। बघा, असं आपण हे भरून घेणार आहोत मिरची। आपण आता ह्या मिरच्या भरून घेतल्यात, आपण आता बेसनच्या बॅटरमध्ये घोळवून आपण फ्राय करून घेऊया। आपण हे आता बेसनच्या बॅटरमध्ये आपण हे 2 चमचे असे तेल घालून घेणार आहोत। चांगलं मिक्स करूया। आपण 2 मिनिटं चांगले फेटून घ्यायचं आहे, म्हणजे पकोडे छान होतात।
आपण आता मिरच्या भरल्या त्या आपण अशा या बेसनमध्ये डीप करून घेणार आहोत. नंतर लगेच आपण तेलामध्ये सोडून घेणार आहोत. आपल्या मिरच्या आता चांगल्या फ्राय झाल्या त्या पण आता काढून घेऊया. हे आपले तयार झालेले आहेत गरम गरम मिरची पकोडे. हे तुम्ही सॉस बरोबर चटणीबरोबर कशाबरोबर खाऊ शकता. खूप छान झालेत. हे तुम्ही नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.